आपण वाळवणामध्ये उपवासाचे हे सांडगे कसे बनवायचे हे बघणार आहोत। तळल्यानंतर बघा छान फुलते, खायलाही खूप छान लागते। वाळवणामध्ये नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून हे सांडगे तुम्ही बनवून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाण्याचे सांडगे बनवायला सर्वात आधी साबुदाणा भिजवून घेऊ। या कपाने 2.5 कप साबुदाणा इथे घेतलेला आहे। 2 ते 3 पाण्याने साबुदाणा आधी स्वच्छ धुवून घ्यायचा। 2 ते 3 पाण्याने साबुदाणा धुतल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ। पूर्ण साबुदाणा पाण्यात बुडेल इतकं पाणी टाकायचं आणि थोडं पाणी वर येऊ द्यायचं। यावर झाकण ठेवून 7 ते 8 तास आपण हे मुजायला ठेवून देऊ। 7 ते 8 तासानंतर आपला साबुदाणा इथं व्यवस्थित मुजलेला आहे। मोठ्या आकाराचे 2 आलू इथे घेतलेले आहे। आलूची आधी आपल्याला साल काढायची आहे। साल काढून घेतल्यानंतर ते डायरेक्ट पाण्यामध्येच किसायचे। याच प्रकारे छान लांब असा किस बनवून घ्यायचा। एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये आलूचा किस आपल्याला शिजवायचा आहे। आलूचा किस इथे आपल्याला अर्धवट शिजवायचा आहे, खूप जास्त शिजवायचा नाही। पाण्याला एक उकळी आली की गॅस बंद करून देऊ आणि हा किस एका चाळणीमध्ये काढून घेऊ, ज्यामुळे तो जास्त शिजणार नाही। भिजवून घेतलेला पूर्ण साबुदाणा यामध्ये काढून घेऊ। साबुदाणा यामध्ये काढल्यानंतर साबुदाणा पूर्ण मोकळा करून घ्यायचा। अर्धवट शिजवून घेतलेला आलूचा किस यामध्ये टाकून घेऊ। 2 छोट्या आकाराचे आलू इथे मी उकडून घेतलेले आहे, ते यामध्ये किसून टाकायचे। किसून घेतलेले आलू यामध्ये बाइंडिंगचं काम करते। पाऊण किलो साबुदाण्यासाठी हे पूर्ण अर्धा किलो आलू इथे घेतलेले आहे। आलूचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त केलं तरीही चालेल। त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे पूर्ण मिश्रण मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। सांडगे बनवत असताना हाताला आधी पाणी लावून घ्यायचं आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन त्याचे या प्रकारे सांडगे तोडून घ्यायचे किंवा पाडून घ्यायचे। तुमच्याकडे जर ऊन असेल तर हे सांडगे तुम्ही डायरेक्ट उन्हात वाळत घातले तरीही चालेल, पण ऊन जर नसेल तर आधी फॅन खाली बनवून घ्यायचे। एक दिवस फॅन खाली ठेवून दुसऱ्या दिवशी मग ते उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे। 2 ते 3 दिवसामध्ये हे सांडगे छान वाळून जाते। हे पूर्ण पॉपकॉर्न किंवा सांडगे मी इथे बनवून घेतलेले आहे। 1 दिवस सावलीमध्ये आणि 2 दिवस उन्हात वाळवल्यानंतर उपवासाचे हे सांडगे इथे बनवून तयार झालेले आहे। तळल्यानंतर बघा किती छान फुलत आहे। वाळवणातील ही सांडगेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।